भगवान आणि विष्णू यांचे तुम्हाला दशावतार तर माहीतच असेल. पण एक असा रहस्यमय असा अवतार आहे विष्णूजींचा, अवताराबद्दल तुम्हाला कदाचित माहीत नसेल. तर आज आपण त्या अवताराबद्दल जाणून घेणार आहोत. त्या अवताराचं नाव आहे मोहिनी. मित्रांनो, मोहिनी जितकी सुंदर दिसते, तितकी बुद्धिमान आणि धर्मरक्षणाची एक देवी मानली जाते. सागर मंथनाच्या वेळी देवता आणि दानवामध्ये एक अतिशय भयंकर असा संघर्ष सुरू होता. अमृत कोण प्राशन करेल या गोष्टीवरून. तर त्यावेळेस भगवान विष्णू यांनी युक्तिपूर्वक मोहिनी अवतार घेतला. त्यानंतर मोहिनी प्रगट झाली. मोहिनीला पाहताच क्षणी दानवांमध्ये एक मोहिनीला पाहून ते मोहित होऊन गेले. त्यानंतर भगवान विष्णू यांनी बरोबर बुद्धिमत्तेने देवतांना सर्व अमृत प्राशन करून दिलं. मात्र एका राक्षसाच्या हे लक्षात आलं की मोहिनीनी छळ केला आहे. त्यामुळे मोहिनीचं नजर चुकत त्याने राहूने देवताचं स्वरूप घेऊन त्या ठिकाणी तो देवताच्या पंक्तीत बसला. मात्र चंद्र आणि सूर्य यांच्या लक्षात आलं की हा कोणता देवता नसून एक राक्षस आहे. त्याने मोहिनींना याबद्दल सांगितलं. मोहिनीला जसं कळालं की हा राक्षस आहे, त्या क्षणीच तिने सुदर्शन चक्र प्रकट करून त्याचं धड आणि सर एका क्षणात अलग करून टाकलं. मित्रांनो, तुम्हाला ही कथा कशी वाटली? तुम्हाला अशाच कथा आवडत असेल तर मला कमेंट्समध्ये कळवा आणि कमेंट्समध्ये लिहायला विसरू नका. नमो नारायण.